कंपनीचं म्हणणं आहे तुझं. तुमची कंपनीची बोगस बियाणे कंपनीच्यामुळे शेतकरी आतोनात नुकसान झालं. हजारो हेक्टर जे शेतकऱ्यांनी कपाशी लावले होते, इतर मक्का लावल्या होत्या, तर त्याचं नुकसान झालेले शेतकरी काय कारवाई व्हायला पाहिजे संबंधित? सर्वात प्रथम माझं या फायनर कंपनीला, आणि फायनर कंपनी ही नामांकित कंपनी आहे, हिने फायनर कंपनीची जी मक्काचं बियाणं आहे 3524 बियाणं आणि बाकी 6301 आसन अजून काही वाहन आसन या कंपनीचे, या नामांकित कंपनीचा एवढा सेल झाला होता. सेल होत असताना यांनी काय केलं की शेतकऱ्याला हे बिजवाई पुरली नाही लवकर, म्हणून यांनी त्या मक्काच्या बियामध्ये भेसळ केली आणि हे भेसळ करून त्यांनी डुप्लिकेट बियाणं विकलं. याचं म्हणणं होतं की बाबा 10 मीटर मध्ये तुमचे 40 झाडं पाहिजे. मग यांनी 10 मीटर मध्ये 40 झाडं असल्याच्या नंतर त्या शेतामध्ये फक्त 35च झाड आहे, काही ठिकाणी 32 आहे. मग त्याचं कणीस मोठं पाहिजे ना. मग ज्या वेळेस कृषी अधिकारी आणि आपले एडीओ साहेब आले आणि कंपनीचे प्रतिनिधी आले, यांनी हे 10 मीटर मोजून बघितलं. 10 मीटर मोजून बघितल्याच्या नंतर याच्या या लक्षात आलं की हे कंपनीने भेसळ बियाणं दिलं, हे सिद्ध पण झालं. कंपनीच्या प्रतिनिधीला ते उत्तरही देता आलं नाही, कारण की साहेबांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही 10 मीटर मध्ये 40 झाडं पाहिजे, तर हे 32 आणि 35च झाडं आहे, मग याची पोलन का झालं नाही? तर कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितलं की हे पोलन यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे या कारणाने उडवडीचे उत्तर दिले. पण त्याच्या बाजूच्या दांड्याला पक्क कणीस, मोठं कणीस, आणि त्याच्या बाजूच्या दांड्याला पोलन नाही झालं, हे म्हणणं चुकीचं आहे कंपनीचं. कारण कंपनीने यावेळेस खरंच बोगस बियाणं दिलं आणि 60 हेक्टर भोकरदन तालुका जालना जिल्ह्यामध्ये 60 हेक्टर जमिनीचं नुकसान केलं. म्हणजे 150 एकर शेतकऱ्याचं नुकसान झालं. एवढं आटोताट नुकसान झालं. आज त्या शेतकरी निश्चित धायमुखी रडत आहे. एक तर पावसानं थैमान मारलं, कंपनीनंही बोगस बियाणं दिलं, असं करून शेतकऱ्याची खूप हॅरेसमेंट झाली, खूप परेशानी झाली आणि शेतकरी आता मरणाच्या दारावर उभा आहे. माझी फक्त कंपनी पर शासनाला आणि शासनाला एकच विनंती आहे की या कंपनीचं लायसन रद्द करून शेतकऱ्याला तो न्याय देण्यात यावा. संबंधित कंपनी कर्मचारी त्यांनी भेट दिली त्या स्पॉटवर? हो, दिली ना. आता कृषी अधिकाऱ्यांनी काय कारवाई केलेली? त्यांनी स्पॉटवर जाऊन त्यांनी स्पॉट पंचनामा केला. शेतामध्ये सर्व शेतकऱ्याची समस्या मांडून घेतली. त्यामध्ये असं निष्पन्न झालं की हे बियाणं बोगस आहे, हे कृषी अहवालाने कृषी डिपार्टमेंटने अहवाल दिलेला आहे. आपली संघटनेची भूमिका असणार का? शेतकऱ्याला न्याय नाही भेटत? आम्ही जर शेतकऱ्याला न्याय भेटला नाही तर आम्ही या कंपनीवर धडक मोर्चा करू, उपोषण करू आणि आम्ही आमची स्वतःची जीवन यात्रा संपवून घेऊ. असे 40-50 शेतकरी मिळून सांग. ज्ञानेश्वर शेषराव मोहिते, झुंजार चावा संघटना कामगार जिल्हा अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर.